नमस्कार. आज ICDSची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर त्याचा आपण एक्स्पेक्टेड कट ऑफ बघणार आहोत रॉ मार्कनुसार. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पोल घेतला होता. त्यानुसार आपण याचा एक्स्पेक्टेड कट ऑफ काढणार आहोत. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही आपल्या चॅनलला जॉइन करू शकता आणि त्यावर पोल बघू शकता. आणि त्यानुसार आपण त्याचा एक्स्पेक्टेड कट ऑफ काढलेला आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. तर पहिले आपण SC कॅटेगरीचा कट ऑफ बघूया. हा फक्त आणि फक्त रॉ स्कोर आहे. कारण याच्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट येईल. त्याच्यात तुमचे मार्क्स व्हॅरी होतील, प्लस मायनस होतील आणि याचा जो कट ऑफ लागणार आहे तो कमी लागण्याची शक्यता आहे. कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग होती. याची प्रोसेस काय? आता फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या रिस्पॉन्स शीटमध्ये काही क्वेश्चन कॅन्सल होतील, काही चेंज होतील. त्यानुसार मार्क्स व्हॅरी होतील. त्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन होईल. त्याच्यात भरपूर डिफरन्स होईल. त्याच्यात तुमचे 10 ते 15 मार्क इन्क्रीज किंवा डिक्रीज होण्याची शक्यता आहे. तर हा जो आपण कट ऑफ काढलेला आहे, हा एक्स्पेक्टेड कट ऑफ आहे. जर या दरम्यान तुमचे मार्क्स असतील, तर तुम्ही होप ठेवायला हरकत नाही. तर आपण कट ऑफ प्रेडिक्ट करू. तर SCच्या जागा किती होत्या? सर्वसाधारण 8. SC 8 व्हॅकन्सीसाठी एक्स्पेक्टेड तुमचे रॉ मार्क्स किती असायला पाहिजे? ते आहे 125 पर्यंत. त्यानंतर आहे ST. STच्या व्हॅकन्सी होत्या 4 व्हॅकन्सी होत्या. तर STचा कट ऑफ एक्स्पेक्टेड 120 असू शकतो. त्यानंतर हा पूर्णपणे रॉ स्कोर आहे. नॉर्मलाइज स्कोर नाही. हा फक्त आणि फक्त रॉ स्कोर आहे. तुम्ही याच्या आसपास असाल तर तुम्ही होप ठेवायला काही हरकत नाही. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे VJ A. यांच्या 2 जागा होत्या. VJ Aच्या 2 जागा होत्या. 2 जागांसाठी यांचा कट ऑफ लागू शकतो 135. त्यानंतर VJ A नंतर NTB. NTBसाठी एक्स्पेक्टेड 135च्या आसपास तुमचा स्कोर असायला हवा. त्यानंतर NTC. NTBच्या व्हॅकन्सी किती होत्या? 2 व्हॅकन्सी. NTCच्या व्हॅकन्सी किती आहेत? 2. 2 व्हॅकन्सीसाठी 2 व्हॅकन्सीसाठी 135 पर्यंत तुमचे मार्क्स असायला हवे रॉ स्कोर. त्यानंतर NTC नंतर NTDसाठी 1 व्हॅकन्सी आहे. तर NTD 1 व्हॅकन्सीसाठी 135च्या आसपास तुमचा स्कोर असायला हवा. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे SBC. SBCच्या व्हॅकन्सी किती आहेत? 2. तर SBC व्हॅकन्सी 2 135 पर्यंत अराउंड 135, 130, 140च्या बिटवीन म्हणजे 135 पर्यंत तुमचा रॉ स्कोर असेल तर तुम्हाला होप ठेवायला काही हरकत नाही. त्यानंतर आहे OBC. OBCच्या बऱ्यापैकी व्हॅकन्सी आहे 11. यांचा एक्स्पेक्टेड कट ऑफ रॉ स्कोर 130च्या आसपास असेल तर हे होप ठेवू शकतात. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ACBC. ACBCच्या 8 व्हॅकन्सी आहे. या 8 तुम्हाला दिसत असतील स्क्रीनवर. तर 8 व्हॅकन्सीसाठी 130 पर्यंत तुमचा स्कोर असायला हवा. त्यानंतर EWSच्या 8 व्हॅकन्सी आहे. तर इथे पण तुमचा स्कोर 130 पर्यंत असायला हवा. त्यानंतर ओपनच्या 17 व्हॅकन्सी होत्या. 17 व्हॅकन्सीसाठी ओपनचा कट ऑफ लागू शकतो. म्हणजे एक्स्पेक्टेड कट ऑफ लागू शकतो 140च्या आसपास, म्हणजे 135 to 145 जेवढे तुमचा रॉ स्कोर आहे तर तुम्ही होप ठेवायला हरकत नाही. हा तुमचा आता आपण कॅटेगरी वाईज एक्स्पेक्टेड कट ऑफ बघितलेला आहे. तर याच्या आसपास तुमचा जर स्कोर असेल तर तुम्ही होप ठेवायला हरकत नाही. नंतर सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यावर काही क्वेश्चन कॅन्सल होतील, काही चेंज होतील. परत तुमचा स्कोर कमी जास्त होऊ शकतो आणि नॉर्मलायझेशन नंतर तुमच्या स्कोरमध्ये 15 ते 20 मार्क वाढू शकतात आणि 7 ते 8 मार्क कमी पण होऊ शकतात. धन्यवाद.